नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती। या सणाला हलव्याचे दागिने घरातली सून, जावई, त्याच पद्धतीने लहान मूल परिधान करतात। यावर्षी बाजारात कोणकोणते हलव्याचे दागिने ट्रेंड मध्ये आहेत पाहूयात। मकर संक्रांत आपला हा सणातला पहिला सण आणि नवीन वर्षाची सुरुवात असते आणि आपण नवीन वर्षाची सुरुवात ही आनंदाने करतो। त्याच्यामुळे आपण हे दागिने घालून आनंद व्यक्त करण्यासाठी हे दागिने पारंपरिक पद्धतीचे दागिने घालून लहान मुलं, लहान मुली, जावई, सून यांचं आपण सगळ्यांचं स्वागत करत असतो। एक तर ही पारंपरिक पद्धत आहे। आजकाल ट्रेंडी दागिने पण त्याच्यामध्ये नवीन मुलींचे आवडी आता बदलत चाललेले आहेत। त्याच्यामुळे त्याच्या नवीन पद्धतीचे पण दागिने त्याच्यामध्ये आम्ही बनवतो। जसे मुलींची आवड आहे त्याप्रमाणे दागिने बनवले जातात। त्याच्यामध्ये शाही हार येईल, चोकर येईल, चिंचपेटी येईल, लफ्फा येईल, नंतर जेंट्समध्ये जावई हार आहे, अंगठी आहे, ब्रेसलेट आहे। लहान मुलींमध्ये जसे बायकांचे पूर्ण सेट येतो तसं लहान मुलींचे पण पूर्ण सेट येतात आणि कृष्णाच्या सेटमध्ये तर बऱ्याच व्हरायटी येते। नवीन म्हणजे नाजूक दागिने जास्तीत जास्त मुली वापरतात, म्हणजे त्यांची आवड आता नाजूक दागिन्यांसाठी आहे। पूर्वी कसं चिटकवलेले दागिने यायचे, तर आता सगळे दागिने असे गुंफलेले दागिन्यांची जास्ती आवड आहे। त्याच्यामध्ये ते हे दागिने जे आहेत ना ते सगळे घरी बनवले जातात। त्याच्यासाठी मला सहकारी आहेत माझ्या की त्यांच्या मदतीने मी हे सगळे दागिने बनवते। दागिन्यांची किंमत 500 पासून साधारण 3500 पर्यंत आहे। त्याच्यामध्ये पूर्ण सेट येतील। पूर्वी पारंपरिक दागिन्यांमध्ये एकतर शाही हार आहे। पूर्वी सिंपल दागिने वापरले जायचे, मंगळसूत्र असायचं, एक नेकलेस असायचा, अंगठी, बाजूबंद एवढेच असायचे। आता त्याच्यामध्ये खूप व्हरायटी आली। नेकलेसमध्ये सुद्धा 3 पदरी हार, 2 पदरी हार, 4 पदरी हार, बाजूबंदामध्ये सुद्धा चोकर सारखे डिझाईन्स आहेत। नंतर कमरपट्ट्यांमध्ये व्हरायटी येईल, पाटली, तोडे, कंगन अशी व्हरायटी त्याच्यामध्ये पुष्कळ येईल। आता तसं म्हटलं तर साहित्य म्हटलं तर आपल्या जे आपण दागिन्यांसाठी जे वापरलं जातं मुख्य म्हणजे हलवा करायला आपण साबुदाण्याचा हलवा वापरला जातो आणि बाकीचे जे व्हरायटी आहे, जे बाजारात जे नवीन काय व्हरायटी येतात ते वापरून दागिने बनवले जातात। जावयासाठी जावई हार जरा चांगल्याच चर्चेत आहे आणि अशा पद्धतीचे विविध आकर्षक दागिने बाजारात उपलब्ध आहेत। नुपुर पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।